देवामध्ये चालावं, प्रभूची प्रार्थना करावी, मोठं होऊस तर. सगळ्यांची इच्छा आहे का? का कुणाची इच्छा आहे की त्यांना जगात माझे मुलं भटकावे? जय येशू. सगळ्यांची इच्छा आहे ना आपल्या मुलाने पण आपल्यासारखं देवाची सेवा करावी. जय येशू. जय येशू. कळतंय का सगळ्यांना? तर देव बाप्पा काय म्हणतोय, मुलाने ज्या मार्गात चालावे त्यात त्याला लाव, म्हणजे तो वृद्ध झाल्यावरही त्यापासून वळून जाणार नाही. जय येशू. जर आपल्याला वाटतं की आपल्या मुलाने पण प्रभू येशूच्या मागे चालावं आणि देवाने जे सांगितलं ते करावं, तर देव म्हणतो पहिलं तू त्याला लहानपणापासूनच त्याला त्याच्यामध्ये लाव, म्हणजे चर्च मध्ये घेऊन ये, प्रार्थनेला त्याला घेऊन बस घरात पण, आणि सतत त्याला देवाचे वचन सांग. जय येशू. आता आपल्याला बहिणीने सुंदर साक्ष सांगितली की त्यांच्या मुलीने प्रार्थना केली आणि देवबापांनी त्यांना आरोग्य दिलं. जय येशू. तर ते कुटुंब पूर्ण चर्च मध्ये येतं आणि त्यांचे मुलं पण देवाच्या भयामध्ये वाढतात. ते जय येशू. तर सगळ्यांनी आपल्या मुलांना प्रथम चर्च मध्ये आणा. जय येशू. आणि म्हणजे ते मोठे म्हातारे होऊपर्यंत पण ते प्रभू येशूच्या मागे चालतील. जय येशू. जय येशू. तसंच आपण जय येशू. माझी पण साक्ष आहे की मी ज्यावेळेस देव मला माहित होता, मुलं पण वाढत होते, लहानच होते, आणि मी बोलायचे वचन फक्त मुखाने की मी आणि माझे घरानं तर प्रभू येशूची सेवा करणार आहे. जय येशू. मला माहिती नव्हतं की खरं देव बाप्पा आम्हाला इथं सेवा करायला पाठवल, पण माझी इच्छा होती की देवाची सेवा करायची, आजूबाजूच्या माणसांना सांगायचं देवाबद्दल, आणि मी सतत देवाचं वचन बोलायचे, प्रभू मी तुझी सेवा करणार, मी आणि माझं घरानं तर परमेश्वराची सेवा करणार. जय येशू. तर देव काय म्हणतो, तू जे काय तुझ्या मुखातून बोलशील तर ते तुझ्या जीवनात होईल. जय येशू. तर प्रभू येशू म्हणतो, जो वाईट मनुष्य आहे तो आपल्या भांडारातून वाईट काढतो. जय येशू. आणि चांगला मनुष्य आपल्या भांडारातून काय काढतो? चांगलं काढतो. म्हणून प्रभू जे सांगतो ते करा. जय येशू. तसंच आपण वचन काढूया. जय येशू. 1 Corinthians 15:33. कुणीतरी माईक घेतं का, म्हणजे वचन वाचायला? फसू नका, दुष्ट संगतीने चांगल्या रीती भाती बिघडतात. जय येशू. जय येशू. देव बाप्पा काय म्हणतोय, तुम्ही फसू नका, दुष्ट संगतीने चांगल्या रीती भाती बिघडतात. न्यायीपणा जागे व्हा आणि पाप करू नका, कारण कित्येकास देवाविषयी अज्ञान आहे. जय येशू. जय येशू. म्हणजे देव काय म्हणतोय, तुमची जी संगती आहे तर देव म्हणतो तुम्ही चांगल्या संगतीने चाला. वाईट जर आपण दारुड्या बरोबर फिरलो तर आपण पण दारुडे होणार, जर आपण चुकल्या लावणाऱ्या बरोबर राहिलो तर आपण पण तसं करणार. तर देव काय म्हणतो, चांगल्या म्हणजे जे विश्वासू आहे तुम्ही विश्वासू बरोबर राहा, म्हणजे तुम्ही अजून देवामध्ये वाढताल. जय येशू. जय येशू. कळतंय का? तर देव बाप्पा काय म्हणतोय, तुम्ही जर आपण देवामध्ये आणि एखादा दारुडा असेल आपला मित्र, त्याच्या बरोबर चालायला लागलो, आपण देवाची प्रार्थना पण करतोय, पण थोड्या दिवसांनी काय होईल, आपण त्याच्यासारखं बनायला लागल. तो जसा शिव्या देतोय, तो जसा भांडतो, तसा आपण पण भांडायला लागणार आणि दारू प्यायला लागणार. जय येशू. तर देव बाप्पा काय म्हणतोय, फसू नका, म्हणजे जर आपण देव म्हणतो जर तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये पडताय, देवाने सांगितलंय तुम्ही लांब व्हा, देवाने आपल्याला निवडलंय आणि त्याने आपल्याला वेगळं केलंय, त्यांच्यामधून आपल्याला सेपरेट केलंय, म्हणून आपण सतत प्रार्थना वचन वाचलं पाहिजे आणि देवामध्ये वाढलं पाहिजे. जय येशू. जय येशू. तसंच आपण वचन काढूया. उपदेशक 10वा अध्याय. नाही, जर धार न लावली तर अधिक बळ लावावे लागेल, परंतु कार्य साधण्यासाठी ज्ञान उपयोगी पडते. जय येशू. आपण प्रभूचं शस्त्र आहे देवाचं, जर आपण त्या शस्त्राला धार लावली नाही तर ते बोथटल देव म्हणतो आणि त्याने काहीच कार्य होणार नाही. जय येशू. मग आपण काय करायला पाहिजे,
आपण स्वतःला धार लावली पाहिजे, आपण सतत प्रार्थना केली पाहिजे, देवाचे वचन बोलले पाहिजे. त्या मावशीने सांगितले ना, त्या सतत येशू मला शिट्टी होऊ दे, येशू हे होऊ दे, येशू ते होऊ दे. तर देव काय म्हणतो, येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. तुम्ही फक्त येशूच्या नावाला हाक मारा. देव काय म्हणतो, एक पाऊल टाक, तू फक्त एक पाऊल टाक, 99 मी टाकल. जय येशू. फक्त देवाला एकदा हाक मारा, बाकी सगळं काही देव करेल. जय येशू. तर प्रभू काय म्हणतोय, जर आपण प्रार्थना नाही केली तर आपण काय होईल, ते मिठाचं जर खारटपणा गेलं तर ते आपण फेकून देतो आणि ते तुडवतात माणसं. तसं आपलं पण होईल. जर आपण प्रार्थना केली नाही आणि एखादं शस्त्र असतं ते बंद करून ठेवतात, त्याला गंज लागती का नाही. एखादी सूर्य आपण घरात आणतो आणि ती ठेवतो, खूप वर्ष ती ठेवलेली असती आणि जर तिला आपण वापरलं ना तर काय होतं, ती गंजती का नाही. मग तिचा उपयोग होतो का. मग तिला काय करतो आपण, धुतो आणि तिला काय करतो, धार लावायला नेतो. तसं देव म्हणतो, तुम्ही सतत प्रार्थना करायला पाहिजे आणि सतत वचन वाचून वचनाप्रमाणे केलं पाहिजे. जय येशू. म्हणजे तुम्ही त्या धार लावलेल्या शस्त्रासारखं होईल आणि जे काय तुम्ही हातात घेताल ते देव बाप्पा कार्य सिद्धीस नेईल. जय येशू. त्यात अजून एक काढूया आपण, यशाया 66 काढूया. तर आपण देवाचं चांगलं शस्त्र बनलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण सतत प्रार्थना केली पाहिजे, वचन बोललं पाहिजे. जय येशू. यशाया 66. कारण सर्व पदार्थ माझ्या हाताने निर्माण केले आहे आणि असे हे झाले आहे असे यहोवा म्हणतो. परंतु जो दीन व अनुतापी आत्म्याचा आहे आणि माझ्या वचनाने थरथर कापतो अशा मनुष्याकडे मी पाहिल. जय येशू. देव म्हणतो, जो दीन आहे आणि जो अनुतापी आत्म्याचा आहे, देव म्हणतो मी त्याच्याकडे पाहिल. कुणाला वाटतं की देवाने माझ्याकडे पाहावं. जय येशू. तर आपल्याला अनुतापी व्हायचंय म्हणजे लगेच आपल्यामध्ये राग आला नाही पाहिजे. जय येशू. आणि अनुतापी आत्म्याचा आणि दीन असलं पाहिजे. देव म्हणतो म्हणजे मी त्याच्याकडे पाहिल. जय येशू. तर आपण सतत देवाला विचारायचं, देव बाप्पा मी कसं वागू, मी काय करू, मला तू सांग. जय येशू. त्याशिवाय देवाशिवाय आपण काही करू नाही शकत. देवाने आपल्यासाठी त्याचा आत्मा दिलाय. जय येशू. देव म्हणतो मी जे काय सांगितलंय, मी जे काय वचन पाठवलंय ते रीत परत येत नाहीये. जय येशू. येतं का देवाचं वचन परत. देव जर बोललाय ना तर ते होणारच. देव जर बोललाय ते झालेलंच आहे. जय येशू. देव म्हणतो जसा मी पाऊस पाठवतो, पाऊस जसा जमिनीवर पडतो आणि मग बी उगवतं आणि ते फळ देतं, पाऊस पडलेला परत जातो का जर जमिनीला गरज नाही तर. ते फळ म्हणजे ते पूर्ण झाड उगवल्याशिवाय उगवतच ना पूर्ण. तसं देव म्हणतो माझं वचन पण तसंच आहे. जसं वचन जसं देव देतो ते वचन कार्य करतच. जय येशू. म्हणून वचनाप्रमाणे चाला. देव बापाला तुमचं अर्पण नाही पाहिजे. देव बापा मी तुला सोनं देतो, देव बापा मी तुला गाडी देतो, तुला मी तुझ्या मंदिरात हे करतो ते करतो. तर देव काय म्हणतोय, आज्ञा पालन महत्वाचं आहे अर्पणापेक्षा. जय येशू. देव बापाला काय पाहिजे, आज्ञा पालन. जे देवाने सांगितलं ते केलेलं देवाला आवडतं. कुणाला स्वतःच मनाचं केलेलं आवडतंय, म्हणजे करायला स्वतःच्या मनाचं. देव बापा तुझं मला नाही आवडत, तुझे सांगितलं ते. जय येशू. कारण देव काय म्हणतो, वाईट मनुष्य त्याच्या भांडारातून काय काढतो, सगळं काही वाईट काढतो आणि चांगला मनुष्य त्याच्या भांडारातून चांगलं काढतो. म्हणून आपल्याला देवाने सांगितले की तू चांगला मनुष्य बन. जे हृदयात आहे तेच बाहेर येतं ना मुखावाटे. जर आपल्या हृदयात कोणाविषयी वाईट असेल तर तेच बाहेर निघणार, जर चांगलं असेल तर चांगलंच निघणार. म्हणून देव म्हणतो जे बाहेरून येतात ते शरीराला विटळवतं, पण जे आतून येतं ते, जे बाहेरून येतं ते नाही विटळत. म्हणजे आपण जे खातो ना त्याने आपलं शरीर अशुद्ध होत नाही, तर जे आतून निघतं देव म्हणतो त्याने आपलं शरीर अशुद्ध होतो. जय येशू.
जय येशू. जय येशू. आपण अजून एक वचन काढूया. गलती करस पत्र काढूया 4था अध्याय. गलती 6-7 वाचा. 6वा अध्याय 7वं वचन. जय येशू. फसू नका, देवाची थट्टा होत नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचीच कापणी तो करील. म्हणजे जो आपल्या देहाकरिता पेरतो तो देहापासून विनाश या पिकाची कापणी करील, परंतु जो आत्म्याकरिता पेरतो तो आत्म्यापासून सर्व कालचे जीवन या पिकाची कापणी करील. जय येशू. जय जय येशू. येशू. प्रभूचं वचन काय म्हणतो की मनुष्य जे काय पेरतो त्याचीच तो कापणी करतो. वाईट मनुष्य वाईट पेरतो म्हणून तो काय करतो, वाईट कापणी करतो. आणि चांगला मनुष्य चांगलं म्हणजे पेरतो म्हणून तो काय करतो, चांगल्या पिकाची कापणी करतो. म्हणून देव काय म्हणतोय, तुझं म्हणजे आपलं उठणं बसणं बोलणं कसं असलं पाहिजे. देव म्हणतो की चांगलं असलं पाहिजे. आपण देवाच्या वचनाप्रमाणे चाललं पाहिजे, वागलं पाहिजे, वाईट केलं नाही पाहिजे. जय येशू. कारण आपल्या जीवनात जर वाईट होत असेल तर देव म्हणतो ते जे काय आपण पेरतो तेच आपण कापणी करतो. जय येशू. जय येशू. म्हणून चांगला मनुष्य आपल्या भांडारातून काय करतो, चांगलं काढतो. म्हणून देव म्हणतो की तुम्ही फसू नका. जर तुम्ही वाईट करताय तरी पण तुम्हाला वाटते मला सगळं काही चांगलंच व्हायला पाहिजे. जय येशू. म्हणून देव म्हणतो की तुम्ही चांगलं करा, देवाच्या आज्ञेप्रमाणे करत राहा. जय येशू. देवाची इच्छा काय आहे ते जाणं सगळ्यांनी. रोज वचन वाचायचं. देव बाप्पा काय म्हणतो वचनाद्वारे. जय येशू. एखादं जर शस्त्र बोथटलं देव म्हणतो तर त्याला धार लावायला लागते. जर तुम्ही देवामध्ये कमी पडत असाल, वचनामध्ये तुम्हाला जर काय त्रास होत असेल तर तुम्ही सतत प्रार्थना आणि देवाचं वचन जे देव म्हणलंय की तुला यश 53:5 द्वारे मला बसल्या फटक्याने तुला आरोग्य मिळाले तर तुम्ही ते स्वीकारलं पाहिजे. होय देवा, ते वचन तुमच्या मुखात पाहिजे. जर तुमच्या मुखामध्ये वचनच नाहीये, जर तुम्ही बोलतच नाही, फक्त म्हणताय माझं सगळं दुखतंय, मला काय आरोग्यच नाही, केलीये प्रार्थना झाले असं, आता वचन पण वाचले, पण वचन तुमच्या ध्यानातच नाहीये. काय वचन बोलायचं, काय करायचं. जय येशू. जय येशू. तर आपण प्रार्थना करत वचन वाचलं पाहिजे आणि वचन आपण बोललं पाहिजे. जे काय वचन आपल्या मुखातून निघल त्याचद्वारे आपल्या जीवनात कार्य होते. जय येशू. जय येशू. जर आपण वाईट बोलत राहिलं ना, माझ्या मुलांचं चांगलंच नाही होणार, माझ्या मुलांचं काय माहिती होते का नाही, चांगलं शिकतात का नाही काय माहिती, लहानपणापासून शिकतात का नाही काय माहिती, काय होतंय कुणास ठाऊक. जय येशू. तर लहानपणापासूनच आपण बोलायला पाहिजे, देव बाप्पा धन्यवाद, माझे मुलं देवा चांगले शिकणारे, तुझ्यामध्ये वाढणारे, तुझी सेवा करणारे. जय येशू. देव म्हणतो जे काय तू मुखाने बोलशील चांगलं ते तुझ्या जीवनात होईल, आणि जे काय तू वाईट बोलशील ते पण तुझ्या जीवनात होईल. जय येशू. तर सतत चांगलं बोला, पूर्ण घराण्यासाठी चांगलं बोला, रोज मुलांसाठी चांगलं बोला. जय येशू. कारण आपली सगळ्यांची इच्छा आहे की आपल्या मुलांनी पण देवाच्या राज्यात वाढावं आणि कुणी वाईट रस्त्यावर जाऊ नये. जय येशू. सगळ्यांची इच्छा आहे ना मुलांनी मोठं होऊन पण चांगल्या रस्त्यावर चालावं, वाईट वागू नये, व्यभिचार करू नये. जय येशू. तर त्यासाठी आपण सतत त्यांना आतापासूनच देवाच्या मंदिरात आणलं पाहिजे, घरात पण प्रार्थना केली पाहिजे. जय येशू. आपण एक वचन काढूया. देव बाप्पा म्हणतोय न्याय 7 वेळा जरी पडला तरी तो उठेल. जय येशू. काय म्हणतोय देव बाप्पा, न्याय 7 वेळा पडला तरी तो उठल, पण दुर्जन पडला तर तो काय होईल, भुई सपाट होऊन जाईल. जय येशू. म्हणून आपल्याला काय करायचंय, न्यायीपणाने चालायचंय. जय येशू. योहान 15 काढूया आपण.
योहान 15:4 तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहील. जसा फाटा वेलात राहिल्या वाचून त्याच्याने आपल्या आपण फळ देवत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुमच्याने फळ देवत नाही. जय येशू. प्रभू काय म्हणतोय? पहिलं तुम्ही माझ्यामध्ये राहावा. जय येशू. काय म्हणतोय देव बाप्पा? की तुम्ही माझ्यामध्ये राहा, मग मी तुम्हामध्ये राहील. जय येशू. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहील. जसा फाटा वेलात राहिल्या वाचून त्याच्याने आपलं आपण फळ देवत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुमच्याने फळ देवत नाही. जय येशू. जर आपण देवामध्ये नाही राहिलो तर आपण फळ देऊ शकत नाही. जय येशू. आपण चांगलं वागू शकत नाही जर आपण देवामध्ये राहिलो नाही तर, आपण प्रार्थना केली नाही तर आपण जगातल्या लोकांसारखं राहणार. जय येशू. आणि मग ते आपल्याला तुडवणार. म्हणून आपण देवामध्ये राहिलं पाहिजे, कारण देव आपल्यामध्ये राहतोय. जय येशू. जग आणि जगातल्या गोष्टीमध्ये देव म्हणतो तू गुंतू नको, कारण ते सगळे कुठं चाललेत? नाशाकडे त्यांचा मार्ग आहे. जय येशू. आपला मार्ग देवाकडे, जिवंत देवाकडे. जय येशू. तर देव काय म्हणतोय? तुम्ही माझ्यामध्ये राहा म्हणजे मी तुम्हामध्ये राहील आणि तुम्ही पुष्कळ फळ देणार. जय येशू. जय येशू. जय येशू. झोप आली सगळ्यांना. जय येशू पास्टर नाहीये आहे. आणि खरंच तुम्ही सगळेजण देवाच्या मंदिरात आला म्हणून देव बाप्पाला धन्यवाद. जय येशू. कारण आज शब्दाचा दिवस आहे आणि देवाचे लेकरं देवाच्या मंदिरात, देवाची जी दुल्हन आहे, जी देवाची नवरी आहे, ती आज इथं मंदिरात येऊन आपण सगळेजण सजलोय. देवाच्या वचनाद्वारे आपल्याला सजायचंय. कशाद्वारे? देवाच्या वचनाद्वारे. हा, हे वरच सुंदरता ती व्यर्थ देव म्हणतो. आपण कुठून सजलं पाहिजे? हृदयातून. जय येशू. चांगला मनुष्य त्याच्या भांडारातून काय करतो? चांगलं काढतो. जय येशू. आपलं हे हृदय आपल्याला सजवायचंय, चांगलं करायचंय, देवाच्या वचनाप्रमाणे वागायचंय. मग त्यावेळेस आपण सगळेजण सजले जाऊ. इथं कशासाठी येतोय? आपण सजायला येतोय. कशासाठी? देवाचे वचन घेऊन आपण आपल्या हृदयात सजावतोय ते. जय येशू. आणि जोपर्यंत आपण देवाने आपल्याला वचन दिले, सांगितले असं कर, आणि आपण जर नाही केलं तर देव बाप्पा आपल्याला ते देवाचं जे काय त्याच्यातून बाहेर काढ. जय येशू. आणि आपण त्या वेळातून जर बाहेर निघलो तर आपल्याला ते जाळून टाकल. जर एखादी फांदी आपण तोडली, तिला बाहेर फेकली तर ती वाळती का नाही? मग काय करतो आपण? थोड्या दिवसांनी चुलीत घालतोय ना. तसं देव म्हणतो जर तू माझ्यामधून बाहेर निघला तर तुला काय? तू सुकून जाईल आणि सुकून जातो. जय येशू. जर आपण चर्चला नाही आलो तर सुकतात का नाही? जय येशू. देवाचं वचन आपल्यामध्ये नसणार तर आपण काय होणार? सुकून जाणार आणि माणसं आपल्याला बोलणार आणि आपण नष्ट होणार. जय येशू. म्हणून जितका आपण देवा जवळ येणार, देवाच्या चर्च मध्ये येणार, तेवढा आपण टवटवीत होणार. जय येशू. देवाच्या वचनाद्वारे आपण फुलणार आणि फळ देणार. जय येशू. म्हणजे सैतान पण आपल्याला काही करू शकणार नाही आणि तो काही करतच नाही. तो हारलेला आहे. जय येशू. येशूच्या नावामध्ये तो हारलेला आहे. म्हणून घाबरू नका. देवाने ह्या जगाला जिंकलेलं आहे. जय येशू. तर देव काय म्हणतो? तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहील. जय येशू. जसा फाटा वेलात राहिल्या वाचून फळ देवत नाही, तसं तुम्ही माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुमच्याने फळ देवत नाही. जय येशू. तर सतत प्रार्थना करत जावा आणि जे काही वचन पास्टर आपल्याला दर आठवड्याला सांगतात ते वचनावर मनन करत जावा. पास्टर काय बोलले ते ध्यानात आणायचं आणि ते वचन आपण घरात मुखाने कबूल करायचे. देव बाप्पा खरंच तुला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळाले, तर ते विश्वासाने स्वीकारायचं, विश्वास ठेवायचा. आपण जय येशू. प्रभू येशू ज्यावेळेस मरणामधून प्रभू येशू तिसऱ्या दिवशी आला आणि शिष्यांना भेटला, त्यावेळेस सर्वांनी म्हणजे फक्त थोमाने विश्वास नाही ठेवला,
आणि थोमा काय म्हणला, मी प्रभूच्या हातामध्ये बोट घालल आणि त्याच्या फासणीमध्ये हात घालल, त्यावेळेसच मी विश्वास ठेवणार. आणि प्रभू येशू खरंच त्याला प्रभू येशूने दर्शन दिलं आणि प्रभू येशू म्हणला, घाल माझ्या नाही का हातामध्ये तुझं बोट घाल आणि माझ्या फासळीमध्ये तू तुझा हात घाल, कारण की तू बघतो म्हणून तू माझा विश्वास ठेवतो, पण जे मला न बघता विश्वास ठेवतात ते धन्य आहे. जय येशू. आपण देवाला पाहत नाही पण देव आपल्यामध्ये आहे. जय येशू. आणि देव आपल्याला म्हणतो की तुम्ही धन्य आहे की तुम्ही मला बघत नाहीये पण तुम्ही विश्वास ठेवताय. जय येशू. घाबरू नका, देव आपल्या बरोबर आहे. जय येशू. तो आपल्यामध्ये राहायला आलाय आणि तो आपल्याला दर आठवड्याला शिकवत असतो त्याच्या वचनाद्वारे आणि घरी पण गेल्यावर तो आपल्याला लीड करतो. जय येशू. देवाचा आत्मा आपल्याला सांगतो नको तिकडे जाऊ, नको इकडे जाऊ, सांगतो का नाही? किती जणांना शिकवतो. जय येशू. जर आपल्याला एखादं कोणतरी गरीब दिसला आणि आपल्याकडे चांगली साडी असली तर कोणाकोणाला वाटतं की देव पवित्र आत्मा सांगतो द्या द्या. जय येशू. सांगतो का नाही देवाचा आत्मा? जय येशू. तर ज्या वेळेस आत्मा तुम्हाला सांगेल तर खरं तुम्ही द्या ते. तुम्ही बघा तुम्हाला किती आनंद भेटतो की तुम्ही आत्म्याचं ऐकताय. जय येशू. जर तुम्ही म्हणलं ना मी नाही देणार, मला आवडतीये ती साडी देवा, मी नाही देणार, जय येशू, तर मग परत पवित्र आत्मा तुमच्याशी बोलणार नाही. तर तुम्हाला जे आवडतं ना तेच तुम्हाला देव द्यायला लावल. आणि अनुभव घेऊन बघा, देव बाप्पा आपल्याला सांगतो देवाचा आत्मा की तुला हे आवडतं ना मग त्याला दे. जरी कुणाकडे एखादं शर्ट असेल नवीन आणि आपण तो घातला नाही पण आपण त्याला बघतो आणि म्हणतो कुणाला नाही का असं देव सांगतो ह्याला दे ह्याला दे, सांगतो का नाही देव? सगळ्यांशी पवित्र आत्मा बोलतो. जरी तुमच्याकडे एखादा पेन असेल किंवा काय जरी असेल तुमच्याकडे तर पवित्र आत्मा सांगतो की ह्या बहिणीला दे. जय येशू. मला पण पवित्र आत्मा खूप वेळा असं सांगतो की तू हे दे. जय येशू. मी ज्यावेळेस इथं नव्हते, मी पुण्यात होते आणि एक सिस्टर होत्या, त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या पण आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी होतो, कारण त्या पण देवात मी पण देवात. आम्ही रोज वॉकिंगला वगैरे जायचो आणि देवाबद्दलच बोलत असायचो. आणि देव म्हणतो ना लोंड्याला हाक मारतो. जय येशू. जे विश्वासणाऱ्या बरोबर आपण राहिलं तर आपण अजून विश्वासामध्ये वाढतो. जय येशू. जय येशू. तर तसंच आम्ही दोघी आणि मला देव म्हणायचा, देव बाप्पा, एक वेळेस मी अशीच गेले आणि माझ्याकडे 1000 रुपये होते आणि मला माहित नव्हतं त्यांना त्याची गरज आहे. त्या प्रार्थना करत होत्या, त्यांना कशासाठी पाहिजे होते मला माहित नव्हते, पण मी म्हणले देव बाप्पा हे माझ्याकडे पैसे हाय, म्हणजे सतत माझ्या डोक्यात येत होतं माझ्याकडे 1000 रुपये आहे, माझ्याकडे 1000 रुपये सारखं. तर मी म्हणले देव बाप्पा काय करू? आणि देव माझ्या मनात म्हणला की नाही का भाभीला दे, चंदा भाभीला, त्यांचं नाव चंदा आहे आणि आम्ही त्यांना भाभी म्हणतो, तर त्यांना दे. तर मी परत प्रार्थना केली, मी गुडघे टेकले आणि बसले, ते 1000 रुपये हातात घेतले. म्हणले देव बाप्पा हे काय करू? हे खरंच चंदा भाभीला द्यायचे का? मला माहित नाही, तू बोलतोय का? आणि देव बाप्पाने खरं त्यांचा चेहरा मला दाखवला आणि मी खरं ते पैसे घेऊन गेले. जय येशू. मी पैसे घेऊन गेले आणि मी बसले त्यांच्या घरात सोफा होता तिथं बसले. म्हणले बाबा कसं देऊ आता? देव बाप्पा काय करू? डायरेक्ट कसं देऊ, काय करू? मला काहीच समजत नव्हतं. मी गेले आणि म्हणल्या, त्या भाभी म्हणल्या क्या हुआ? तुम्ही म्हणले कुछ नाही. आणि मी गेले आणि त्यांच्या हातात ठेवले आणि म्हणले मला माहिती नाही पण देव बाप्पा म्हणला की हे तुम्हाला द्या. आणि खरं त्या रडायला लागल्या. जय येशू. कारण त्यांना त्या पैशाची खूप गरज होती. जय येशू. माहिती नाही पण त्यांना काहीतरी काम होतं. त्या म्हणल्या मैं तो इसके लिए प्रेयर कर रही थी. हिंदी मध्ये त्या म्हणल्या मी ह्याच्यासाठीच प्रार्थना करत होती की मला खूप गरज आहे, त्यांचं काहीतरी काम होतं महत्वाचं. जय येशू. आणि देव बाप्पानी खरं विश्वासणाऱ्यांसाठी देव बाप्पानी त्याचे लोक ठेवलेले. जय येशू. जरी कोण त्रासात दुःखात असेल तर देव बाप्पा आपल्याला त्यांना मदत करायला सांगतो. आपल्यासाठी पण खूप खूप असे लोक आहे की ते आपल्यासाठी देव बाप्पानी ठेवले ते. जय येशू. तर पवित्र आत्मा आपल्याला लीड करत असतो. आपल्याला जरी देवाने आपल्याला जरी खूप सुंदर साडी असेल, किती जरी महागाची असेल, तरी जर देव म्हणला की त्या बहिणीला दे तर खरंच तुम्ही ती द्या. जय येशू. कारण जसं आपण देव सांगतो केलं ना
तर देव बापाला खरं ते आवडतं. जय येशू. तर आपण शमूएलाचा अध्याय काढूया. जय येशू. शमूएलाने देवाने काय सांगितलं होतं शमूएलाला? शाऊलाचा अभिषेक कर. जय येशू. तर शमूएलाने शाऊलाचा अभिषेक केला. देवाने त्याला त्याच्या सेवेसाठी निवडलं. जय येशू. जय येशू. तर 15 1 शमूएल 15 अध्याय काढूया आपण सगळेजण. जय येशू. 22 मध्ये काय म्हणतंय? जय येशू. शमूएल म्हणाला, यहोवाला आपले वचन मानण्याने जितका संतोष होतो तितका संतोष यहोवाला होमार्पणाने व यज्ञाने होईल काय? जय येशू. होईल का देवाला? देवाला फक्त त्याचं वचन ऐकल्याने आणि वचनाप्रमाणे केल्याने आनंद होतो. जय येशू. तर शाऊलाने काय केलं? देवबापाने शाऊलाला सांगितलं होतं, जो आगाध राजा होता, जो इस्रायलच्या लोकांना म्हणजे देवाच्या लोकांना त्रास देत होता, तर त्याला सगळ्यांना मारून टाकायला सांगितलं होतं. जय येशू. किती जण झोपले ते? हात वर करा. जागे ना सगळे? लक्ष द्या. जय येशू. जे देवाने सांगितले त्याने काय केलं? ते ऐकलं नाही. जय येशू. देवाने सांगितलं होतं, जो आगाध राजा आहे त्याच्या पूर्ण राज्याचा, संपूर्ण राज्याचा काय कर? नाश कर. जय येशू. लहान मुलं सगळं जे असेल, गुरढोर सगळ्याचा नाश कर. देव बाप्पाने सांगितलं होतं त्याला. पण तो गेला आणि त्याने काय केलं? राजाला जिवंत ठेवलं. तिकडचे चांगले चांगले मेंढ्या, बकऱ्या, जे काय होतं ना, जनावर, सोनं वगैरे सगळं घेऊन आला. जय येशू. जर देव बाप्पा म्हणला ते करू नको, तर केलं पाहिजे का? त्याने बरोबर केलं का? त्याने ते जनावरांचा जीव वाचवला, ते चांगलं केलं का? राजाला वाचवलं. जय येशू. तर त्याने काय केलं? देवाची जी इच्छा होती, जे देवाने जे सांगितलं होतं ते त्याने ऐकलं नाही. देवाने जय येशू. शाऊलाने काय केलं? तिकडचे जे जनावर होते, जो आगाध राजा होता, त्याला आणलं. जय येशू. त्याला आणलं आणि त्याने काय केलं? देवाची काय केलं? आज्ञा मोडली. आणि देवाला काय झालं? त्याचा देव बापाला त्याचा राग आला. आणि देव बापाने सांगितलं शमूएलाला, तू त्याच्याकडे जा. आणि ज्यावेळेस देवाचा सेवक त्याच्याकडे गेला, तरी तो म्हणला नाही की मी हे केलंय आणि मला देवा क्षमा कर. त्याने काय केलं? माफी पण मागितली नाही देवाची हे केल्यामुळं. आणि तो काय म्हणला? जय येशू. आपण वाचूया. जय येशू. 13 वचन मी वाचते. मग शमूएल शाऊलाकडे आला आणि शाऊलाने त्याला म्हटले, यहोवाकडून तू आशीर्वादित हो. मी यहोवाची आज्ञा आचरली आहे. त्याने आज्ञा आचरली होती का? जय येशू. देवाने जे सांगितलं होतं त्याने आचरलं होतं का? त्या देवाने सांगितलं होतं आगाध राजाला मार आणि तिकडचं सगळं काही पशु पक्षी सगळं मार. पण इथं काय लिहिलंय? तोच काय म्हणतोय? मी देवाने जे सांगितलंय ते मी आचरले. जय येशू. मग तो काय करतोय? खोटं बोलतोय ना? जय येशू. देव बाप्पा, देवाने सगळी सृष्टी देव बोलला आणि सगळं काही निर्माण झाले. जर प्राणी देवाला खायचे तर ते देव बाप्पा स्वतःहून म्हणजे बोलून ते घेऊ शकतोय का नाही? जय येशू. जर देव बाप्पाला खायचंय, जर प्राणी पक्षी काय देवाला खायचं असेल, मेंढर, बोकडं वगैरे, तर देव बाप्पा स्वतः खाऊ शकतोय का नाही? देव बाप्पा बोलला आणि ते तयार झाले. जय येशू. वाचते मी परत. मग शमूएल शाऊलाकडे आला आणि शाऊलाने त्याला म्हटले, यहोवाकडून तू आशीर्वादित हो. मी यहोवाची आज्ञा आचरली आहे. तेव्हा शमूएल म्हणाला, तर मग मेंढराचे ओरडणे माझ्या कानी पडते व गुरांचे हंबरणे मी ऐकतो, ते काय आहे? तेव्हा शाऊल म्हणाला, लोकांनी ती अमालेकापासून आणली, कारण त्यांनी मेंढरे व गुरे यातील उत्तम ती तुझा देव यहोवा याला यज्ञ अर्पण करण्यासाठी राखली. जय येशू. काय म्हणला तो? जय येशू. की
यहोवा तुझा देव ह्याच्यासाठी अर्पण करायला ती राखली आहे चांगली चांगली. जे येशू देव म्हणला का मला अर्पण करायला आण तू त्यांचं चांगलं चांगलं. जे येशू मग त्याने काय केलं, स्वतःची बुद्धी चालवतोय. तो काय करतोय स्वतः, म्हणजे देवाने नाही सांगितलं तरी करायचं. आपण पण काय काय वेळेस करतो ना, जे देवाने सांगितलं ते नाही करायचं, आपल्या मनाने करत राहायचं. जे येशू जर देवाने सांगितले ना की तू दारू पिऊ नको तर नाहीच प्यायला पाहिजे. जर देवाने सांगितलंय मिस्त्री तर नाहीच घासली पाहिजे. जे येशू पण आपण काय करतो, देव बाबा थांब की थोडं थोडी घासते, आज थोडी घासते, उद्या सोडून देते, परवा परत. जे येशू जर देव बापाने सांगितले ना तर नाहीच केलं पाहिजे. जे येशू तर तो काय म्हणतोय, हे जे काय मी आणले ना ते तुझ्या देवासाठी अर्पण आणले. जे येशू आणि देवाला ते पाहिजे होतं का नाही. जे येशू आपण वाचूया पुढं. जे येशू शौल म्हणाला, लोकांनी ती अमालेकापासून आणली, कारण त्यांनी मेंढरे व गुरे यातील उत्तम ती यहोवा तुझा देव याला यज्ञ अर्पण करण्यासाठी राखली. पण आम्ही वरकांचा नाश केला. तेव्हा शमूएलाने शाऊलाला म्हटले, तू थांब, म्हणजे या गेल्या रात्री यहोवाने मला काय सांगितले ते मी तुला सांगतो. आणि त्याने त्याला म्हटले, सांग. मग शमूएल म्हणाला, तू आपल्या दृष्टीने लहान होतास तेव्हा तुला इस्रायलच्या वंशाचा मुख्य करण्यात आले नाही काय? आणि यहोवाने तुला इस्रायलावर राजा होण्यासाठी अभिषेक केला. मग यहोवाने तुला मार्गावर पाठवून सांगितले की जा त्या पापिष्ट अमालेकांचा नाश कर, ते नाहीसे होईपर्यंत त्यांच्याशी लढाई कर. तर मग तू यहोवाचे वचन का मानले नाही? तू तर लुटीवर झडप घालून यहोवाच्या दृष्टीने जे वाईट ते केले. तेव्हा शाऊल शमूएलाला म्हणाला, मी यहोवाचे वचन मानले व ज्या मार्गावर यहोवाने मला पाठवले त्यात मी चाललो आणि अमालेकांचा नाश करून अमालेकांचा राजा आगार याला मी धरून घेऊन आलो आहे. परंतु ज्याचा नाश करायचा होता, अशी जी लुटीची मेंढरे व गुरे यातील उत्तम ती लोकांनी यहोवा तुझा देव याला गिलगालात यज्ञ करण्यासाठी घेतली. जे येशू त्याला देवाचा सेवक काय सांगतोय ते त्याला कळतंय का? काहीच कळत नाही. तो परत उलट बोलतोय. जे येशू त्याला देवाचा सेवक सांगतोय की देवाला यज्ञापेक्षा देवाला आज्ञा पालन महत्वाचं आहे. मग तुला देवाने सांगितलं होतं त्यांचा समूळ नाश कर सगळ्याचा, मग तू का राखली? तरी तो म्हणतोय की मी तुझ्या देवासाठी राखली अर्पण म्हणून. आणि जे लुळे पांगळे होते त्या सगळ्यांना मारलं. जे येशू जे जनावर लुळे पांगळे खराब होते त्यांचा नाश केला ना, उत्तम मी आणले तुझ्या देवाला अर्पण म्हणून. जे येशू त्याने काय केलं, देवाचं ऐकलं नाहीये. जे येशू तर देव म्हणतो तसं तुम्ही पण जे देवाने नाही सांगितलं ते करू नका, जे देवाने सांगितलं ते करा, देवाचं ऐका. जे येशू शमूएल म्हणाला, यहोवाला आपले वचन मानण्याने जितका संतोष होतो तितका संतोष यहोवाला होमार्पणाने व यज्ञाने होईल काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा मानणे आणि मेंढराच्या मादापेक्षा वचन ऐकणे अधिक चांगले आहे. जे येशू देव बापाला पाहिजे का जनावर वाईट असता तुमच्या भांडारातून वाईट काढता. म्हणून आपण चांगलं सगळ्यांनी चांगलं बना आणि आपल्या चांगल्या भांडारातून चांगलं काढा. जी देवाची योजना आहे, जे देवाने आपल्याला सांगितलंय की तुझ्या बाजूस 1000 पडतील आणि तुझ्या उजव्या बाजूस 10,000 पडतील. जे येशू आपल्याला कशाची देव म्हणला, तुला कशाची बाधा होणार. ठीक आहे, आपण वचनासाठी प्रार्थना करूया. धन्यवाद स्वर्गीय बाप्पा, पिता तू आमच्या बाप्पा वचनाद्वारे आमच्याशी बोलला म्हणून धन्यवाद. ते बाप्पा प्रभू तुझं वचन म्हणतं जितक्या देवाचा आत्मा चालवतो तितके तुझे मुले आणि मुली आहे बाप्पा. हे आमच्या आब्बा बाप्पा जे काही वचन बाप्पा प्रभू आज तू सांगितलं माझ्या बाप्पा, त्या वचनाप्रमाणे बाप्पा लेकरांनी बाप्पा तुझं आज्ञा पालन करू दे माझ्या बाप्पा. प्रभू कार्य कर माझ्या दे बाप्पा, तुझ्या हातात देते माझ्या बाप्पा. येशूच्या नावात प्रार्थना मागते पिता, आमेन. जय येशू. आपण उभं राहूया. प्रभू जे त्रासात दुःखात आहे माझ्या देव बाप्पा,
प्रभू तू आमच्यासाठी 39 फटके खाल्ले बाप्पा. तुझं वचन म्हणतं की तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळाले. प्रभू जे जे बाप्पा कुणाला बाप्पा छातीत दुखत असेल, कुणाचं डोकं दुखत असेल, कुणाचे पाय दुखत असेल, माझ्या बाप्पा तुझं आरोग्याचं सामर्थ्य बाप्पा त्यांच्या पूर्ण शरीरावर आम्ही स्वीकारतो बाप्पा. प्रभू पिता तुझ्या आत्म्याद्वारे बाप्पा त्यांना आरोग्य दे माझ्या दे बाप्पा. प्रभू कार्य कर बाप्पा. पिता जो सैतान दुदुरा आत्मंधकार शक्ती बाप्पा जादू टोना करणी धरणी चेटू जे काय बाप्पा त्यांच्या शरीरावर कार्य करणारा आम्ही बाप्पा तुझा अधिकार देऊन बांधतो येशूच्या नावामध्ये. सैतान सोड त्यांचा ताबा निघ येशूच्या नावामध्ये. तू हारलेला सैताने माझ्या देवा डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत तुझं आरोग्य त्यांच्यासाठी स्वीकारते माझ्या बाप्पा. ओ धन्यवाद देवा तू आरोग्य दिलंच. धन्यवाद दे बाप्पा. हालेलुया दे बाप्पा. धन्यवाद पिता परमेश्वरा. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो पिता. ही प्रार्थना मी येशूच्या नावात मागतो म्हणून ऐका पिता. आमेन. जय येशू माझ्या माग प्रार्थना बोला. प्रभू मी तुला माझा तारणारा उद्धार करता मुक्तीदाता म्हणून माझ्या जीवनात माझ्या शरीरात मी तुला स्वीकारतो. प्रभू माझे सर्व अपराध पापे तुझ्या पवित्र रक्ताने धु आणि मला शुद्ध कर. धन्यवाद दे बाप्पा. पिता तुझ्या हातात देते बाप्पा. येशूच्या नावात प्रार्थना मागते पिता. आमेन. डोळे बंद करू आपण देवाचे. असंभव कुछ भी नहीं, असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नहीं, असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नहीं. येशू प्रभू मध्ये तर आपल्या भांडारातून सगळं काही चांगलं बोला. मी आणि माझ्या घरानं तर प्रभू येशूची सेवा करणार. येशू सगळ्यांनी बोला. मी आणि माझं घरानं प्रभू येशूची सेवा करणार. आमेन. असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नहीं, असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नहीं. सब कुछ सिर जाता है, सब पे राज करता है, सब कुछ सिर जाता है, सब पे राज करता है. असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नहीं, असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नहीं. स्तुति जब शुरू की है दुश्मन अपने में लड़कर मारे गए. हालेलुया. स्तुति जब शुरू की है दुश्मन अपने में लड़कर मारे गए. तुझसे होगा सब कुछ होगा, तुझसे होगा सब कुछ होगा. असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नहीं, असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नहीं. एक लाठी में निकला जो याकूब को तूने बढ़ाया है बड़ी भीड़ में. एक लाठी में निकला जो याकूब को तूने बढ़ाया है बड़ी भीड़ में. किससे होगा सब कुछ होगा, तुझसे होगा सब कुछ होगा. असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नहीं, असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नहीं, असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नाही. देवाला बोला. देवा काहीच असंभव नाहीये तुला बाप्पा. सगळं काही संभव आहे. येशू असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नहीं.
असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नहीं। विधवा के आंसू को बेटे के लाश तूने हाथों से जिंदा किया। विधवा के आंसू पे बेटे के लाश को तूने हाथों से जिंदा किया। तुझसे होगा सब कुछ होगा, तुझसे होगा सब कुछ होगा। असंभव कुछ भी नहीं, तुझसे अपना से रेबिका जो बांझती जुड़वे को जन्म दे दिया। तुझसे होगा सब कुछ होगा, तुझसे होगा सब कुछ होगा। असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नहीं। असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नहीं। सुंदर नाम के फाटक में जन से जो लंगड़ा था चल पड़ाए यीशु नाम से। सुंदर नाम के फाटक में जन से जो लंगड़ा था चल पड़ाए यीशु नाम से। तुझसे होगा सब कुछ होगा, तुझसे होगा सब कुछ होगा। असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नहीं। असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नहीं। एलिया के कहने से विधवा के घर में कभी आटा तेल कम ना हुआ। एलिया के कहने से विधवा के घर में कभी आटा तेल कम ना हुआ। तुझसे होगा सब कुछ होगा, तुझसे होगा सब कुछ होगा। असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नहीं। असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नहीं। प्रार्थना वीर दानियल को सिंह के मुंह से तूने हानि होने से बचाया। प्रार्थना वीर दानियल को सिंह के मुंह से तूने हानि होने से बचाया। तुझसे होगा सब कुछ होगा, तुझसे होगा सब कुछ होगा। असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नहीं। असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नहीं। असंभव कुछ भी नहीं, तुझसे असंभव कुछ भी नाही। जयशू काहीच नाही असं की देवाला अशक्य। जयशू अशक्य गोष्टी शक्य करणारा आपला परमेश्वर आहे। जयशू रेबिकाची वांज होती, देवाने इसाकने प्रार्थना केली आणि देवाने तिला काय केलं, जुडवं बाळ दिलं। जयशू आणि दानियल आपला प्रार्थनावीर, देवाने त्याला सिंहाच्या गुहेतून, देवाने सिंहापासून त्याचा बचाव केला, कारण तो 3 टाइम देवाची प्रार्थना करत होता आणि त्याने कुठल्याही मूर्तीपुढे तो झुकला नाही। जयशू शद्रक मेषक अबेदnego, जयशू त्यांना पण राजाच्या मूर्तीपुढे झुकाय सांगितलं होतं, नमन कराय, पण त्यांनी केलं का नमन? नाही केलं। पण देवाने त्यांना त्या भट्टीतून, आगीच्या भट्टीतून जे टाकणारे होते ते सुद्धा, त्या टाकणारे सुद्धा जळून गेले आणि मेले, पण त्यांच्या कपड्याचा वास सुद्धा जळल्याला आला नाही। जयशू असा आपला महान परमेश्वर आहे, अशक्य गोष्टी सर्व काही शक्य करणारा परमेश्वर आहे। जयशू तुम्हाला एक साक्ष सांगायची आहे। जयशू आपल्या चर्च मध्ये एक बहीण येते, खेराड वांगीवरून गाव आहे त्यांचं। जयशू तर ती बहीण खूप रडत होती, सगळ्यांना ती बहीण माहित असेल। तर त्यांचा धीर आणि जाऊ म्हणायचे, आता तुम्हाला काही मुलं होणार नाही आणि तुमची सगळी संपत्ती आम्ही घेणार, असं तसं खूप काय काय बोलायचे आणि ती खूप रडायची। जयशू ती बहीण सतत रडत असायची इथं, आणि तिला बघून आम्ही तिला धरायला पाठीमागं असायचो।
तर ती रडायची त्यावेळेस आम्हाला पण आतून खूप कळवळा यायचं. मला पण असं वाटायचं की रडावं, काय करावं. देवा हिला खरं बाळ दे देव बाप्पा. जय शू. देव बाप्पा पण आपला कळवळला. जय शू. तर खरंच देव बाप्पाने त्या बहिणीला सुंदर बाळाचा आशीर्वाद दिलाय. जय शू. त्या बहिणीला आता 3 महिने झाले, ते तिच्या पोटात सुंदर बाळ आहे. जय शू. अशक्य गोष्टी खरं आपला देव बाप्पा शक्य करू शकतो. जय शू. फक्त तुम्ही विश्वास ठेवा, कारण विश्वास ठेवणाऱ्याला देव काय म्हणलाय, सर्व काही शक्य आहे. जय शू. देवाचं वचन सतत बोला. जय शू. जे शाऊलाने केलं ते आपल्याला करायचं नाहीये, जे देवाने सांगितलं तेच आपल्याला करायचं. जय शू. तर देवाला काय पाहिजे, आज्ञा पालन. जय शू. यज्ञ पाहिजे का? देव म्हणलंय का आता मेंढरे आणा सगळ्यांनी मिळून, सगळ्यांनी एक एक आणा. जय शू. तर देवाला फक्त त्याचं ऐकल्याने संतोष होतो. ते देवा